आज मी गेले होते माझ्या सासरच्या गावातल्या घरी, कारण की संडे होता, सुट्टी होती. मग काय निवांत इव्हिनिंगलाच आम्ही तिकडे गेलो. तर संडे असला की काहीतरी नॉनव्हेज झालंच पाहिजे ना. मग त्याचीच तयारी करायला सुरुवात केली होती आणि या आहेत माझ्या सासूबाई. आम्ही दोघीसुद्धा नॉनव्हेजची तयारी करत होतो. म्हणजे आज आम्हाला बनवायचं होतं गावठी कोंबड्याचं रस्सा. तर आई खोबरा भाजत होते आणि मी लसूण साफ करत होते. आणि हो, आम्ही गावाकडे राहतो, त्यामुळे आमच्याकडे एकदम ॲस्थेटिकवाला बॅकग्राऊंड नाही आहे, त्याच्यामुळे जरा समजून घ्या. मग आता मस्त चमचमीत खायला हवं, मग थोडी मदतसुद्धा करायला हवी ना. मग काय, मग मी नवऱ्याला लावलं कामाला, त्याला सांगितलं खोबरा कापून दे. तिथपर्यंत आमचा भात रेडी झाला. आणि मग नॉनव्हेज असलं की आईच मस्त नॉनव्हेज बनवतात. मी थोडी लांबच असते नॉनव्हेजपासून, कारण की मी जास्त बनवत नाही आणि मी तेवढी खातसुद्धा नाही. त्याच्यामुळं नॉनव्हेज असलं की सगळं जेवण आईच बनवतात. त्यांच्या हाताला एक नंबर टेस्ट आहे. आणि आपला गावठी कोंबड्याचा रस्सा तयार होतोय. पहिले आम्ही त्याला कुकरला शिजून घेतलं, 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि मग टोपामध्ये आम्ही थोडासा रस्सा बनवला. कलरच बघू शकताय कसला आलेला आहे, एकदम झणझणीत झाला आहे. तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल हो ना. आम्ही तिघंच होतो, कारण की माझे सासरे आणि मोठा दीर होता, तो बाहेर गेला होता. त्याच्यामुळे तिघांनी मस्त जेवण करून घेतलं, थोड्या गप्पा मारल्या आणि मग आम्ही निघालो आमच्या घरी जायला. आणि जाताना आईने मला हळदी कुंकू दिलं, नमस्कार केला आणि मग निघालो आम्ही. तर चला भेटी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉगला लाईक करा आणि फॉलो नक्की करा. चलो बाय बाय.